हॅलो गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 22 फेब्रुवारी 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनल मध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो काल जे ट्रेडिंग सेशन आहे त्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल, एक फॉल या ठिकाणी आपल्याला ओव्हरऑल इंडायसिस मध्ये बघायला मिळालाय. स्पेशली निफ्टी जे आहे ते जास्त बेरिश होतं. निफ्टीमध्ये आपल्याला एक छान फॉल बघायला मिळाला. समोर निफ्टीचा चार्ट आहे, तुम्ही बघू शकता की ऑल टाइम हाय या ठिकाणी निफ्टीने रिसेंटली 2 वेळा ऑल टाइम हाय या ठिकाणी ब्रीच केलाय. अँड येस, ऑल टाइम हायला असून सुद्धा निफ्टीमध्ये स्पेशली एक स्ट्रेंथ जी आहे ती मिसिंग होती. हे आपण वारंवार प्रत्येक इन्साइट्स मध्ये डिस्कस करतो की प्राइस ऑल टाइमला असून सुद्धा जो की मोमेंटम प्राइस मध्ये असायला हवा, तो मोमेंटम या ठिकाणी कुठेतरी त्या मोमेंटमची कमतरता आपल्याला दिसत होती. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारचा फॉल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालाय. सो आता हा रिटेस्ट आहे की नक्की एक या ठिकाणी जर कॅन्डल बघितली डेली टाइम फ्रेम तर आपल्याला एक छान बेरिश एंगल्फ किंवा पिअर्सिंग काइंड ऑफ अ कॅन्डल दिसते. तर याला जर कधी आज फॉलोअप बघायला मिळतोय तर एक छान डाऊन साइड मुवमेंट आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये बघायला मिळू शकते. बट जर हा रिटेस्ट असेल तर प्राइस मे बी रिटेस्ट करून वर या ठिकाणी जाण्याची पण शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसते. सो हे आपण मागे डिस्कस केलं होतं की प्रोबॅबिलिटी दोन्ही दिशेत जाण्याची अजून सुद्धा आहे की एक काल आपल्याला फॉल बघायला मिळाला म्हणून त्यामुळे प्राइस जी आहे ती आता खालीच येणार असं काही होत नाही. सो मे बी हा एक रिटेस्ट असू शकतो किंवा जसं आपण डिस्कस केलं होतं की प्राइस ला वर जर जायचं असेल तर एक डीप किंवा एक रिट्रेसमेंट नक्की गरजेची आणि ती रिट्रेसमेंट कदाचित जी काल आपल्याला बघायला मिळेल ती रिट्रेसमेंट असू शकते. सो त्या रिट्रेसमेंट नंतर आपल्याला मार्केट वर सुद्धा परत जाताना मे बी दिसू शकतं. तर सर्व गोष्टी डेफिनेटली आपण पुढे डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी युएस मार्केट्समध्ये काय झालं हे जर आपण बघितलं तर युएस मार्केट्स गॅप डाऊन ओपन झाले, बट ऍट लास्ट मोमेंट जे आहे ते छान गेन सोबत वर सर्व काही गॅप जो आहे तो फिल करून रिकवर करून या ठिकाणी युएस मार्केट्स आपल्याला क्लोज होताना दिसले. की तुम्ही S&P बघू शकता, बट फ्लॅटच या ठिकाणी मोस्ट ऑफ ट्रेड करताना सध्या थोडंसं युएस मार्केट्स आपल्याला दिसत आहेत. आणि त्याचं कारण जर आपण बघितलं तर मे बी जे की इन्फ्लेशन रेट आलं होतं आणि त्यानंतर युएस मध्ये जे फेड चे इंटरेस्ट रेट जे की कमी करण्याचं डिसिजन होतं तर त्यावरती बिलकुल लोकांचं मत असं असणार आहे इन्फ्लेशन रेट बघून की आता मे बी फेड इंटरेस्ट रेट वाढवणार आणि किंवा सेम ठेवू शकतात पण कमी करणार नाही, कारण त्यांना इन्फ्लेशनची डील करायचं ज्या प्रकारचं इन्फ्लेशन त्या ठिकाणी वाढलंय. सो ह्या शक्यतामुळे मे बी युएस जे मार्केट्स आहेत ते थोडंसं फ्लॅट ट्रेड करतात किंवा त्या तुलनेत परफॉर्म करत नाहीये. आणि येस, याचा आपल्या मार्केटमध्ये पण कुठे कुठे तुम्ही बघू शकता की प्रॉफिट बुकिंग सिनारिओ कुठेतरी दिसायला सुरू झाले. पोर्टफोलिओ जे काही ज्या प्रकारची कॅन्डल तुम्ही काल निफ्टीमध्ये बघताय तर मोस्ट ऑफ स्टॉक्समध्ये छान फॉल पण बघायला मिळाला आपल्याला. ऑटो सेक्टर असेल बाकी इतर काही सेक्टर्स असतील तर लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये थोडंसं पॅनिकनेस या ठिकाणी दिसतं आणि हे पॅनिकनेस जर कंटिन्यू राहिलं तर मे बी आपल्याला परत एक छान डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये किंवा खालच्या दिशेत एक मोमेंट बघायला पुढे पण मिळू शकते. आता जर आपण बघितलं डॉलर इंडेक्स सध्या फ्लॅट ट्रेड करतो. US 10 बॉन्ड थोडंसं हायर लेवल्सला सस्टेन करून आहे. क्रूड ऑइल जर बघितलं तर क्रूड ऑइल सुद्धा थोडंसं बाउन्स करताना काल आपल्याला बघायला मिळालंय. आणि जर आपण इंडिया विक्स जर बघितलं तर ते सुद्धा चांगल्या हायर लेवल्सला अजून सस्टेन करून आहे. सो हे विक्स जेवढा हायर लेवलला सस्टेन करून राहील तेवढी व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये राहणार आहे आणि तेवढे जास्त चान्सेस असतील की प्राइस जी आहे किंवा जे की आपण फॉलचं एक्सपेक्टेशन्स करतोय तर ते होण्याची शक्यता तेवढी जास्त वाढेल. आता गिफ्ट निफ्टी जर बघितलं कुठं ट्रेड करताय तर गिफ्ट निफ्टी सध्या ट्रेड करताय 22,143, जे की आपल्याला आज एक 80-90 पॉईंट्स या ठिकाणी गॅप अप सजेस्ट करते. सो आज बघा प्राइस एवढं फॉल करून सुद्धा जर आज प्राइस गॅप अप ओपन होईल तर त्याला कशा प्रकारे आपण रिॲक्ट करायचं. आणि जो डेटा जर बघितला निफ्टीचा तर ओव्हरऑल बेरिश आहे. PCR 0.72 आहे आणि तुम्ही बघू शकता की हायर लेवल्सला जे आहे 22,100 आणि 22,200 या लेवल्सला खूप छान कॉलमध्ये बिल्डअप आहे. म्हणजे कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर तुम्ही बघितलं असतं सकाळीच या लेवल्सला किंवा ह्या स्ट्राईक प्राइजेसला खूप छान बिल्डअप झाला होता कॉलमध्ये आणि तिथेच क्लिअर झालं होतं की मे बी आज प्राइस जी आहे ती खाली जाऊ शकते. तर आता छोट्या टाइम फ्रेमवर जर आपण येऊन बघितलं आणि यस सर्व लेवल्स इथे ऑलरेडी ड्रॉन आहेत तर तुम्ही बघू शकता की हा ऑल टाइम हाय होता पूर्वी जो होता 22,122, त्याला ब्रेक करून प्राइसने जवळपास एक नवीन ऑल टाइम हाय बनवला आणि तो ऑल टाइम हाय तुम्ही बघू शकता की 22,245 एक नवीन ऑल टाइम हाय आहे.
बट त्या लेवल पासून एक डबल टॉप काइंड ऑफ पॅटर्न बनून प्राइस एक छान काल आपल्याला एक डिप दिलेली आहे. आता यानंतर जर प्राइस गॅप अप ओपन होईल तर नेक्स्ट जो रेजिस्टन्स असू शकतो प्राइस साठी तो 22,125 हा एक रेजिस्टन्स डेफिनेटली असू शकतो किंवा 22,100. सो आज जर प्राइस गॅप अप जर ओपन झाली तर तुम्हाला हे बघायचे की तो गॅप सस्टेन होतोय की नाही. बट गॅप जसं प्राइस गॅप अप झाली आणि त्यानंतर प्राइस लगेच जर फॉल करते तर डेफिनेटली एक सेल ऑफ आपण परत बघू शकतो. बट हा जास्त पण तुम्ही या ठिकाणी अपेक्षा करू नका लगेच की प्राइस खूप खाली येईल. सो गॅप अप जरी झालं तर प्राइस खाली येण्याची शक्यता डेफिनेटली आहे. बट मला असं वाटतंय की जे की अनालिसिस असं आहे की प्राइस जे कालचा की लो आहे तो जर इथे सस्टेन झाला तर प्राइस परत एक छान एक बाउन्स आपल्याला या ठिकाणी प्राइस सोबत बघायला मिळू शकतो. आणि आज निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे. सो हे जे काही कालचा लो आहे तो तुम्हाला मार्क करून ठेवायचा. हा जर ब्रेक होऊन प्राइस या खाली 22,000च्या खाली कमीत कमी 15-20 मिनिट किंवा अर्धा तास सस्टेन झालं तर आणि तरच ही पॉसिबिलिटी आहे की प्राइस 21,900 आणि 21,800 पर्यंत खाली जाऊ शकते. कारण लक्षात ठेवा आपण ऑल टाइम हायला आहोत. आपलं मार्केट ऑलरेडी ऑल टाइम हायला ट्रेड करत आहे आणि हे डेफिनेटली स्ट्रॉंग साइन्स आहेत किंवा बुलिश आहे हे सेंटिमेंट. सो लगेच या क्षणाला बेरिश होणं, डेटा जरी बेरिश असला तरी लगेच बेरिश होणं पूर्णपणे तर हे थोडंसं चुकीचं या ठिकाणी प्रॅक्टिस असू शकते किंवा थोडंसं चुकीची स्ट्रॅटेजी ठरू शकते. सो यस, जरी आज गॅप अप ओपन झाला तर इथे राईट ॲट ओपन या रेजिस्टन्सच्या आसपास जर प्राइस कुठे आली तर डेफिनेटली इथे तुम्ही सेल करू शकता. बट टार्गेट तुमचा कालच्या डेचा लोच असेल हे लक्षात ठेवा. आणि जर प्राइस गॅप अप ओपन होऊन जर सस्टेन झाली किंवा थोडीशी डिप दिली आणि त्यानंतर एक हायर लो बनून जर प्राइस सस्टेन झाली आणि आजच्या दिवसाचा हाय जर ब्रेक केला तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता प्राइसला की 22,200 हे टार्गेट या ठिकाणी अपसाइड तुम्ही यासोबत एक्सपेक्ट करू शकता. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की जर प्राइसने आज नवीन लो नाही बनवला, प्राइसने जर आज हा लो सस्टेन झाला, नवीन लो बनवत नाहीये तर एक हाय पासून फिब रिट्रेसमेंट टूल तुम्ही यूज करून एक इथे प्लेस करू शकता आणि तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. बघा 0.50 लेवल आहे 22,120च्या दरम्यान, त्यानंतर दुसरी लेवल आहे 22,151. सो ह्या दोन लेवल्स किंवा हा जो झोन आहे पूर्ण इथे जो तुम्हाला दिसतोय हा जो पूर्ण एक झोन आहे तर हा झोन डेफिनेटली एक रेजिस्टन्स झोन असणार आहे. याच्या वर जर प्राइसने सस्टेन केलं तर आणि तरच या ठिकाणी अपसाइड मुवमेंट पॉसिबल आहे. जर प्राइस गॅप अप ओपन जाऊन ह्या झोन मध्ये येऊन जर तुम्हाला काही सेल ऑफ दिसतोय तर नक्की एक छान ट्रेड तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता. हा झोन तुम्ही मार्क करा. ओके, आणि एक छान तुम्हाला शॉर्ट ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी बघायला मिळू शकते. सो यस, त्यानंतर जर प्राइस जे आहे खाली जरी आली तर मी जसं सांगितलंय की शॉर्ट साईडला एक गॅप पण इथे या ठिकाणी पेंडिंग दिसतोय. सो हा लो ब्रेक झाला तर हा गॅप पेंडिंग जो आहे हा फिल होण्याची जास्त शक्यता आहे. बट त्या लोच्या खाली प्राइसने सस्टेन केलं तर आणि तरच हे डाऊन साइड मुवमेंट पॉसिबल असेल. त्यानंतर थोडंसं जर आता आपण इलियट वेव्स नुसार थोडंसं मार्केटकडे जर बघितलं आणि जर ही शक्यता जर अशी असेल की हे काइंड ऑफ ए होतं, हे काइंड ऑफ बी आहे आणि काइंड ऑफ आता सी वेव्ह जर ही असेल तर लक्षात ठेवा हे एक एक्सपांडेड फ्लॅट आपण याला म्हणू शकतो. एक ब्रेकआउट केलाय आणि तो खोटा ब्रेकआउट झालाय, फेक ब्रेकआउट झालाय आणि नंतर यानंतर सी वेव्ह साठी प्राइस जर खाली येणार असेल तर एक छान टार्गेट येत्या दिवसांमध्ये आपल्याला खालच्या दिशेत बघायला मिळू शकतं. तर ही शक्यता कधी या ठिकाणी कन्फर्म होईल की हा हे एबीसी आहे तर बघा की प्राइस ज्यावेळी 21,800च्या खाली सस्टेन करेल, 21,800च्या खाली किंवा ही जी ट्रेड लाईन या ठिकाणी तुम्ही बघताय ही जर ब्रेक झाली तर डेफिनेटली हे सी वेव्ह असण्याचं या ठिकाणी कन्फर्मेशन आपल्याला मिळेल किंवा जास्तीत जास्त वेळ प्राइस 22,000 किंवा 21,800 ह्या लेवल्सला आली पाहिजे. ओके, सो यस, या प्रकारे आज निफ्टीच्या लेवल्स सोबत तुम्ही ट्रेड करू शकता. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर त्या तुलनेत बँक निफ्टीमध्ये आपल्याला काही फॉल बघायला मिळाला नाही ज्या प्रकारे निफ्टीमध्ये होता. बट बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं 1 आवर टाइम फ्रेमवर असतं हे काइंड ऑफ एबीसी पॅटर्न होता. म्हणजे हे एक करेक्टिव्ह वेव्ह तुम्ही बघू शकता वरच्या दिशेत गेलेली होती आणि त्यानंतर हे एबीसी जर कम्प्लीट झालं इथे तर नक्कीच एक परत आपल्याला डाऊन साइड एक इम्पल्स वेव्ह बघायला मिळू शकते. हे थोडंसं एक ऑब्झर्वेशन सध्या बँक निफ्टीमध्ये दिसतं. बट हे जर असं नसेल आणि हे रेजिस्टन्स जर तुम्ही बघितलं या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे
जो तुम्ही बघू शकता 47,224 हा एक रेजिस्टन्स आहे. हा जर कधी बँक निफ्टीने पार केला 47,230 या लेवलच्या वर जर बँक निफ्टी सस्टेन झाली तर खूप मोठं टार्गेट वरच्या दिशेत जवळपास 48,000 हे तुमचं वरच्या दिशेत टार्गेट या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतं. सो बँक निफ्टीमध्ये सुद्धा दोन्ही बाजूला एक छान मोमेंटमची पॉसिबिलिटी आहे आणि जर बँक निफ्टी या रेजिस्टन्सला क्रॉस नाही करू शकलं तर खाली परत 46,000 46,000 या लेवल पर्यंत बँक निफ्टी तुम्हाला येताना बघायला मिळू शकते. ओके, सो आज निफ्टीची एक्सपायरी आहे. थोडंसं तुम्ही कॉशियसली ट्रेड करा. प्रॉपर मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट मध्ये ट्रेड करायचंय. क्वांटिटी जी आहे ती ओव्हर एक्सपोज करू नका. मनी मॅनेजमेंट मध्ये जी क्वांटिटी तुमच्या फिट होते त्या क्वांटिटी सोबतच तुम्हाला ट्रेड करायचं आहे. आपल्याला मे बी आज जी एक्सपायरी आहे निफ्टीमध्ये तर दोन्ही बाजूला मुवमेंट्स मिळू शकतं. म्हणजे तुम्हाला एक शॉर्ट ट्रेड पण मिळू शकतो, एक तुम्हाला पुट बाय करण्यासाठी पण एक मुवमेंट डाऊन साइड मिळू शकते आणि त्यानंतर तुम्ही जसं सपोर्ट पर्यंत पोहोचाल, जसं प्राइस एक सपोर्ट घेईल 22,000 किंवा 21,950 वगैरे अशा लेवल्सला जर आली प्राइस कधी आणि इथे जर प्राइस सस्टेन करून जर सपोर्ट घेतला तर परत वरच्या दिशेत सुद्धा एक कॉल साईडला पण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळण्याची शक्यता आहे. सो दोन्ही ट्रेड्स आजच्या दिवसामध्ये तुम्हाला निफ्टीमध्ये मिळू शकतात. तर तुम्ही ज्यावेळी मार्केट तुमच्या समोर आहे तर कशा प्रकारची प्राइस ऍक्शन अनफोल्ड होते त्यानुसार तुम्ही ती ऑपॉर्च्युनिटी शोधायची आणि त्याला रिॲक्ट करायचे. ओके, सो प्लॅन प्रॉपरली आणि एन्जॉय करा आजचं ट्रेडिंग सेशन. भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.